अगस्त 2024 को परभनी शहर के पाथरी रोड स्थित राज लक्ष्मी लॉन्स इस हॉल में महिला एवं बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे ने इस बात के कार्यक्रम अध्यक्ष के रूप में महिला व बचत गट मेड़ावे में मुख्यमंत्री लाड़की बहन योजना को लेकर बोलते हुए कहा कि 17 अगस्त 2024 को पहला हफ्ता लाड़की बहन के खाते में जमा होगा, डीबीटी द्वारा और योजना शुरू होगी। जिस महिला ने नोंदनी नहीं की वो जल्द करे। और बोलते हुए कहा कि महिला ये घर की अर्थ मंत्री होती है, उसे पैसों को कटेकोर नियोजन से घर को संभाल कर चलाना पड़ता है और चलाने में मदद भी मिलती है। महिलाओं को मजबूत करने की महायुति सरकार का उद्देश्य है। पहला हफ्ता राखी पूर्णिमा के 2 दिन पहले महिलाओं के खाते में जमा किया जाएगा। महिला व बाल कल्याण मंत्रालय के अंतर्गत आंगनवाड़ी सेविका, आंगनवाड़ी ताई कर्मचारियों का वेतनवार के संदर्भ में केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी इनसे मांग करने वाले हैं। ऐसा भी इस वक्त अदिति तटकरे ने आयोजित किए गए इस मेड़ावे में कहा। इस वक्त युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चौहान, आमदार राजेशदादा विट्टेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी महापौर प्रताप भैया देशमुख, भाजपा के आनंद भरोसे, महिला जिला अध्यक्ष भावना नखाते, नंदा राठौड़, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष अजमत खान, सामाजिक कार्यकर्ता सैयद अकबर अली, दशरथ सूर्यवंशी, चंद्रकांत राठौर, कृष्ण तड़ेकर, किरण तड़ेकर, साथ ही आंगनवाड़ी सेविका, आंगनवाड़ी ताई, समुदाय संसाधन व्यक्ति, महिला व बचत गट के मेड़ावे में महिला भी हजारों की संख्या में दिखाई दी। आप इस वीडियो में नज़ारा देख सकते। इस वक्त वहां पर भारी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट के भारी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। इतक्या झटझट कसं काय मानवत तालुक्याला यायचं टाळ्या वाजूया अभिनंदन। पाथरी तालुक्यातील 5 गावांची नावं सांगा। पाथरी तालुक्यातील 5 गावांची नावं। आपल्यासाठी एक श्री शक्तीवर गीत गायन टाळ्या वाजून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। जोरदार आजच्या कार्यक्रमासाठी धन्यवाद। सन्मान स्त्री शक्तीचा महिला संवाद मेळावा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महिलांनो, आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या वतीनं काय नाव आपलं? किती जण आले तुम्ही? आम्ही 10 जण आलो। तुमचं अभिनंदन। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देण्यात येत आहे। टाळ्या वाजवून आपण तुमचं अभिनंदन करतो। आढावा घेण्यासाठी आणि परभणीमध्ये महिलांशी हितगुज करण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी मंचावर उपस्थित या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री
आदरणीय आदित्यताई तटकरेजी, मंचावर उपस्थित युवकचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण साहेब, उपस्थित गंगाखेडचे आमदार आदरणीय रत्नाकरजी गुट्टे साहेब, आत्ता त्यांचं आपण वास्तविक ऐकलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला दादानी आणि तटकरे साहेबांनी जे सत्य दिला होता ते पाळले असे नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेंद्र विटेकर साहेब, प्रदेशचे वक्ताशीलचे अध्यक्ष सूरजजी शेळके साहेब, महिलांचे अध्यक्ष भावनाताई नकाते नंदाताई राठोड, युवकचे अध्यक्ष रोहन सामाने, सचिन पाचपुंजे, सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, सर्व फ्रंटल सेटचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि या योजनेचं खऱ्या अर्थानं त्यांना पाठबळ देणार आहे अशा सर्व महिला आणि बंधू आणि भगिनी. खरं तर ताई, एखाद्या मुलीनं वडिलांकडे जर आग्रह केला, काकांकडे जर आग्रह केला, तर ते आग्रह पूर्ण करण्याचं काम वडिलांनी काकांनी सर्व आपले जे युती महायुतीचे सरकार आहे ते पूर्ण करतं, काकांनी ते पूर्ण करत असतात. पण आपण शब्द टाकला आपल्या मार्फत तुमच्या या बहिणींना, या महिलांना, या परिसराच्या जे कोणी असतात त्यांना जे आज लाभ होणार आहे या योजनेच्या अंतर्गत, तर खरं मुलींचा हक्क पुरवण्यासाठी एका बहिणीनं केलेली तुमच्यासाठी साज आहे. म्हणून महिला बाल कल्याण मंत्री म्हणून त्यांनी टाकलेला शब्द आदरणीय शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आदरणीय असतील दादा असतील आणि तटकरे साहेब असतील, यांनी मान्य केला. म्हणून आपण सर्वांनी मिळून एकदा तटकरे ताईसाठी जोरात टाळ्या वाजवलं. एका बहिणीनं आपल्या बहिणीचं केलेला सन्मान. काही हे शहर जर बघितलं, हे जिल्हा जर बघितलं तर फार काही इंडस्ट्रियल झोन नाही किंवा काही फार मोठा विकासाचा जिल्हा नाही. तुम्हाला सांगितलं शहरामध्ये, आमच्या शहरामध्ये जवळपास 70 स्लम्स आहेत आणि शहरामध्ये जवळपास 650 ते 700 बचत गट आहेत आणि जिल्ह्याची बी तशीच परिस्थिती आहे. आणि या महिलांना जायचं कुठं तर महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात बऱ्याच महिला या ठिकाणी. पण महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना यांना कुठंतरी एक पाठबळाची गरज होती. कारण हेही एखादा प्रोडक्ट तयार करायचा पण मार्केटिंगचा अभाव, त्याच्यामुळे कुठंतरी त्या महिला म्हणजे मागं पडायच्या. पण आपण हे आज जे 1,500 आपण या महिलांना देणार आहोत महिन्याला, हे यांचं आर्थिक पाठबळ जे म्हणतो आपण, एक फार मोठा सपोर्ट यांच्या कुटुंबाला मिळणार. म्हणून एखादं जर काम करायचं असेल तर पाठीराखा खमक्या पाहिजे. पाठीराखे जर खमक्या असेल तर आर्थिक परिस्थिती पाहिजे, नुसतं पाठीराख्या खमक्या असून चालत नाही. म्हणून आर्थिक पाठबळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री 46,000 कोटी रुपयाचं वर्ष बजेटमध्ये तरतूद करून आपल्या सर्व माता भगिनींना पाठबळ देण्याचं काम महिन्याला 1,500 रुपये आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून आपण आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत. खरं तर सुरतदादा आपल्या पक्षाच्या वतीने जर बोलायचं झालं तर बोले तैसा चाले तशी वंदावे पावले असे मन खऱ्या अर्थानं आपल्या नेत्याला दादा असतील, तटकरे साहेब असतील, सर्व मंडळी असतील त्यांना लागू होते. खरं तर परभणीकरांसाठी आम्हाला एक चांगला कार्यकर्ता, काम करणारा, उमदेचा आपलासा माणूस या ठिकाणी पाहिजे होता. पक्षाने याआधी बी बरेच मदत दिली पण मी त्या खोलात जात नाही. पण खऱ्या अर्थानं एका सामान्य आणि पक्षासाठी काम करणाऱ्या माणसाला आणि आमच्यातल्या एका युवकाला आपण आमदार म्हणून या ठिकाणी गेले. फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि 17 तारखेला जो निधी भेटणार आहे खऱ्या अर्थानं एका बहिणीची काय म्हणतात साथ आणि भावाची ओवाळणी आपल्याला या निमित्तानं भेटणार आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करायचं असताना इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील एक उदयनमुख असं नेतृत्व
महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरेजी, उपस्थित आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, उपस्थित प्रदेश अध्यक्ष युवकांचे सूरजजी चव्हाण साहेब, आदरणीय प्रतापया देशमुख, आदरणीय सुशीलजी शेळके साहेब, महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, नंदाताई राठोड, भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय आनंदजी भरोसे, शंकरजी भागवत, चंद्रकांतजी राठोड साहेब, उपस्थित दशरथ पाटील सूर्यवंशी, उपस्थित साहेबरावजी भोसले, उपस्थित बाळासाहेबजी घुगे, उपस्थित सचिनजी पारकुंजे, संतोषजी लाडाने, दिगंबररावजी कराळे, माधवरावजी भोसले, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेशजी देशमुख साहेब, सर्व महायुतीतील उपस्थित असलेले आपले सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, युवकचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, विद्यार्थीचे अध्यक्ष, सर्व सन्मान्य व्यासपीठ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, सर्व आमचे पत्रकार बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी आदितीताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी त्यांनी येण्याचं केलं आणि आपल्या सर्व माता भगिनींचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तो क्रम माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा होता. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की परभणी जिल्ह्यासाठी आदरणीय अजितदादांनी एक शब्द दिलेला होता आणि तो शब्द अजितदादांनी खरा करून दाखवलेला आहे. तो शब्द खरा करून दाखवण्यामध्ये मला त्यांनी विधान परिषदेचा सदस्य आमदार तर बनवलेलंच आहे, पण आमदार बनवत असताना 1 तारखेला माझी उमेदवारी जाहीर झाली, 2 तारखेला माझी आणि माझ्यासोबत होती. प्रत्येक विधिमंडळातील सदस्य, प्रत्येक आमदार कुठल्याही पक्षाचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, शिवसेनेचा असो, त्या प्रत्येक विधिमंडळातील सदस्यांना अपक्ष नाही, माझ्या हाताला धरायचा, प्रत्येक विधिमंडळाच्या सदस्याकडे घेऊन जायचा त्यांना आणि काहीचं सहकार्य झाल्या कारणाला कुठेतरी काहीचा सन्मानही आम्ही या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून आज पहिला आम्ही या ठिकाणी बोलवत असताना पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आहे, पण ताईच्या विभागाच्या ताई महिला व बाल कल्याण विकास मंत्री आहे, त्या विभागाच्या जेवढ्या निगडीत संस्था आहेत त्या संस्थेच्या सर्व प्रमुख आम्ही मायवाल्यांना या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवलं आहे. महिलांशी संवाद साधण्यासाठी त्यांना आज त्या दृष्टीनं सर्वात मोठी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक योजना या ठिकाणी येऊ घातलेली आहे आणि सर्व परिचित असलेली ही आणि प्रकर्षाने पुढे येत असलेली ही योजना आहे, जी ताईच्या आदरणीय दादांच्या संकल्पनेतून ही पुढे आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तमाम जमलेल्या माझ्या मायवाल्या की आपण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी आमच्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील आमच्या ज्या काही माता मुली आहेत गावामध्ये, त्यांचे फॉर्म भरणे, त्यांचे फॉर्म अपलोड करणे आणि त्यांना येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या दिवशी जसं ताईंनी दादांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की या राखी पौर्णिमेला एक राखी पौर्णिमेच्या निमित्तानं भावाकडून बहिणीला भेट म्हणून राज्य सरकारकडून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि आदरणीय आमचे नेते अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आहेत, त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 19 तारखेच्या आत या सर्व अपलोड झालेल्या फॉर्मच्या सर्व आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पहिला आणि दुसरा हप्ता त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. ही एक अमूल्य अशी भेट ताईंच्या दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना आहेत, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राबवल्या जात आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी आहेत अनेक राज्य सरकार अत्यंत संवेदनशीलपणे त्या ठिकाणी काम करत आहे आणि याच अशा मंत्रिमंडळामध्ये एक महाराष्ट्रातील उदयनमुख नेतृत्व आहे. महाराष्ट्राच्या उद्याचं भविष्य असलेल्या आमच्या आदितीताई आहे, यांना या ठिकाणी आपण आपल्याशी संबोधित करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं आहे. ताईंचं नेतृत्व मी आपल्याला आता सुरुवातीलाच सांगितलेलं आहे.
त्यांचे वडील आदरणीय तटकरे साहेब आमचे नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम केलेले आहे. अनेक लोकउपयोगी योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि तोच वारसा आज ताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुढे चालत आहे. आणि निश्चितच भविष्याच्या दृष्टीने ताईंना एक अत्यंत असं उज्ज्वल भविष्य आहे आणि या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांच्या वतीने मी ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि ताईंनी जे माझ्यासाठी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, ताईंनी माझ्यासाठी जे कार्य केलेलं आहे, हे खरंच मी आयुष्यभर त्या ठिकाणी विसरू शकत नाही. आमदार आदरणीय रत्नाकर गुट्टे साहेब या ठिकाणी साक्षीला आहेत. ते सुद्धा वेळोवेळी पाहत होते की ताई कशा पद्धतीने काम करत आहेत. गुट्टे साहेब सुद्धा वेळोवेळी त्यांच्या पद्धतीनं माझ्यासोबत ताईसारखं त्या ठिकाणी सावलीसारखं त्या ठिकाणी उभं राहत होते. आणि आज ते स्वप्न परभणीकरांचं माझ्या सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जसं अजितदादांनी शब्द दिलेला आहे, मला जे शब्द दिला होता आणि तो खरा करून दाखवलेला आहे, तर राज्यासाठी राज्यातील माझ्या सर्व मायमावल्यांसाठी दादांनी ही शब्द दिलेला आहे. तो शब्द निश्चितच येणाऱ्या 19 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी खरा करून दाखवणार आहे असा पूर्ण विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, उपस्थित असलेल्या माझ्या सर्व युवक कार्यकर्त्यांना, माझ्या तिन्ही माहितीच्या सर्व पक्षाच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की या बाबतीत ताई आपल्याला अधिकचं मार्गदर्शन करणारच आहे. तर जी तारीख आपल्याला दिली आहे त्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने आपल्याला फॉर्म अपलोड करून आपल्या या जिल्ह्यातील, या भागातील आपल्या सर्व मायमाऊलींना या योजनेचा अधिकचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जिकिरीनं आणि त्या ठिकाणी जिम्मेदारीनं कामाला लागलंच पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी जे बळ दिलं, जे पाठबळ दिलं, ती ताकद दिली, हे निश्चितच आम्ही परभणीकर कधीही विसरू शकणार नाही. आपण असं सहकार्य त्या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने आमच्यासोबत असू द्या, आमच्या पाठीशी असू द्या. निश्चित की आम्ही सर्व परभणीकर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असा आपल्याला या ठिकाणी सार्थ विश्वास देतो. आणि मी माझं लांबलेलं या ठिकाणी प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब, नवनिर्वाचित आमदार राजेश भैया विटेकर, आज या ठिकाणी मंचावर उपस्थित सुशील शेळके, ज्याने आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते भावनाताई नखाते, प्रतापभैया देशमुख, नंदाताई राठोड, भारतीय जनता पार्टीचे आनंद बरवसेजी, राजेश देशमुखजी, दशरथ सूर्यवंशीजी, चंद्रकांत राठोडजी, माधव भोसलेजी, शंकर भागवतजी, दिगंबर कराळेकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, शहराध्यक्ष सचिन बनपुते, संतोष लाडाने, सुरेंद्र रोडगे, रामेश्वर आवरगंड, सर्व तालुकाध्यक्ष, मंचावर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा चालू आहे. आणि ती जनसन्मान यात्रा सोडून आम्ही आज परभणी ठिकाणी आमच्या राजेश भैया विटेकर यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेलो आहोत. राजेश भैया, आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जो प्रतिसाद आम्हाला परभणीमध्ये भेटला आहे तशा पद्धतीचा प्रतिसाद हा महाराष्ट्रात कुठेही भेटलेला नाही. आदितीताई, आमच्या मराठवाड्यामध्ये एक प्रथा आहे. हे जे मंगल कार्यालय आहे या ठिकाणी बहुतांश लग्न होतात. राजकीय कार्यक्रम कमी पण लग्न जास्त होतात. आणि लग्नामध्ये आमच्या मराठवाड्यात एक प्रथा आहे. सरकारने आणलेले त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? त्या पोहोचवण्यासाठी आपण काय सुधारणा केली पाहिजे यासाठी आदितीताई या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्याच्या नंतर ज्या पद्धतीने प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळतो, आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जातोय. जिल्ह्यात गेल्याच्या नंतर प्रत्येक महिलेला एक विश्वास निर्माण झाला आहे की भविष्य काळामध्ये आमच्या अकाउंटवरती प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये येणार.
आता माझा प्रश्न आहे माझ्या माता भगिनीला, तुम्ही हॉलमध्ये बसलेल्या किती महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांनी हात वर करा. या सगळे या आमच्या लाडक्या बहिणी ह्याच्या पुढे कुणाला घाबरायचं नाही. जर कुणी काय म्हणलं तर सांगायचं मुख्यमंत्र्याची. मग ती मुलगी आपल्या भावाला फोन करते, भावाला बोलवून घेते. भाऊ म्हणते माझा नवरा मला खूप छळ करायला आहे, मला इथून घेऊन चल, मला माहेराला यायचं आहे. त्यावेळेस भाऊ म्हणतो ताई इथंच राहा, समाजात आपली इज्जत जाईल, तू इकडेच राहा, येऊ नको. तरी मुलगी तसंच राहते, नवऱ्याचा जाग सहन करते, सासूचा जाग सहन करते. मग ती मुलगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते. त्यावेळेस भाऊ म्हणतो ताई तुला यायचंय का माहेरी. ह्या योजनेचे फायदे, नवरा बी जाग्यावर येतोय, भाऊ बी जाग्यावर यायला लागला. त्याच्यामुळं ह्याच्या आधी काय झालं, आता आमच्या माय माऊली सगळ्या आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातले आपण, आपल्या नवऱ्याची पगार आली 30 तारखेला पगार जर असेल तर 27-28 तारखेपासून नवऱ्याला गोड गोड खाऊ घालणं, नवऱ्यासोबत 4 दिवस न भांडणं, हे आमच्या बायका आमच्या बहिणी करायच्या. पगार झाली की खिशातले पैसे काढून घेऊन आपला घर संसार प्रपंच चालवणं, हे काम तुम्ही करायचं. आता उलट होणार आहे. 30 तारीख आली की नवरे तुम्हाला फोन करून विचारतील बाहेरून येतोय काय खायला आणू, काय तुला घेऊन यायचंय. आता उलट चक्र चालू झालंय. हे चक्र जर चालू कुणी केलं असेल तर त्या विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी चालू केलेलं आहे. कारण महिलेचा सन्मान झाला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली माणसं आहोत. छत्रपतीने आपल्याला त्या काळात शिकवण दिलेली आहे की ज्या राज्याच्या आपण राहतो त्या राज्यामध्ये महिलाचा सन्मान केला पाहिजे, महिला सक्षमीकरण केलं पाहिजे आणि ते करण्याचं काम आदित्यताई करतायत. आज लेक लाडकी योजना असो, अशा वेगवेगळ्या योजना आहेत. प्रतापभाई आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आम्हाला काही कानाला शब्द ऐकू यायला लागलेत. ते शब्द काय ऐकू येत आहेत, हे सरकार महिलांचं सरकार आहे, महिलांवर अनेक योजनांचा वर्षाव करणारं सरकार आहे. काय काय योजना आणल्यात महिलांसाठी, लेख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1,500 रुपये. ज्या आमच्या माता भगिनी आहेत, मुली माझ्या आहेत, ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षण मोफत. आता दर महिन्याला म्हणजे वर्षातून 3 सिलेंडर महिलांसाठी मोफत, राशन मोफत आहेत का नाही. हे सगळं जर कोणी केलं असेल तर आपल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आता गॅस सिलेंडर वापरणारे कोण कोण आहेत सांगा बरं, हात वर करा. ह्याच्या पुढे महिन्याला 3 गॅस सिलेंडर डायरेक्ट अकाउंटवर आहे, इकडं तिकडं नाही. अकाउंट तुमचंच द्या, नाहीतर देताल नवऱ्याचं. आणि अकाउंट दिल्यानंतर एटीएम कार्ड सुद्धा तुमच्याकडेच ठेवा. चालवायचं कसं ते भाऊ सांगतील तुमचे. हे वेगवेगळ्या योजना घेऊन सरकार तुमच्यासाठी आलेले. त्या योजना आता इथं अंगणवाडीच्या सेविका काही दिसत आहेत, त्यांनी सुद्धा गावातल्या सर्वसामान्य जे वंचित आहेत, विकासापासून अनेक वर्ष दूर राहिले, त्या लोकांपर्यंत कशी योजना पोहोचेल यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं काम कराल. राजेश भैया, आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मीडियामध्ये काही गोष्टी ऐकतो. काही लोक जाणीवपूर्वक ही योजना लागू झाल्यापासून या योजनेवरती टीका करतात. ज्या लोकांनी कधी महिलांचा सन्मान केला नाही, कधी महिला सक्षमीकरण करण्यासाठी कुठलं पाऊल उचललं नाही, ते लोक आज लाडकी बहीण योजनेवरती टीका करतात. बरं, टीका करणारे कोण आहेत, काय म्हणतात ते? हे निवडणुकीचा चुनावी जुमला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, अजितदादा आत्ताच राजेशभाईंनी सांगितलं, प्रतापभाईंनी सांगितलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. एखादी शब्द दिला की तो शब्द कसा पाळायचा
मग तो मित्र असो की शत्रू असो, त्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून कुणाची ओळख असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा पवार. अजितदादांनी तुम्हाला शब्द दिलाय की प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवरती 1,500 रुपये पडतील. आणि हा शब्द दिल्याच्या नंतर सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक त्याच्यावरती टीका टिप्पणी करतायत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस बजेट सादर झालं, बजेट सादर झाल्याच्या दिवशी या योजनाची घोषणा झाली आणि घोषणा झाल्याच्या नंतर त्याच दिवशी GR निघाला की योजना अंमलबजावणी करावी. त्याच्यानंतर बजेटमध्ये सुद्धा 45,000 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आली आणि येणाऱ्या 17 तारखेला तुमच्या अकाउंटवर 2 महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत 3,000 रुपये. ही काम जर तुम्ही केलं असेल तर ते अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारने केलेले, मग मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, या तिघांनी मिळून काम केलेले. निवडणुका अजून लांब आहेत, परंतु सर्वसामान्याचा, गोरगरीब लोकांचा विचार करणारे आम्ही लोक आहोत. सरकारमध्ये जी बसले ते तुम्हाला न्याय देणारी लोक आहेत. निवडणुका झाल्या, राजेश भैया, लोकसभेत जर आपला हात इथं पडला, आपल्याला विश्वास होता की इथली सीट निवडून येईल. परंतु आज ज्या पद्धतीने मायमाऊली या ठिकाणी आहे, मला विश्वास आहे पुढच्या विधानसभेमध्ये महायुती या जिल्ह्यातून क्रमांक 1चा पक्ष राहील आणि तो पक्ष क्रमांक 1चा करण्याचं जर ताकद कुणामध्ये असेल तर इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि मायमाऊलीमध्ये आहे आणि ते केल्याशिवाय शांत बसणार नाही. हा विश्वास मला त्या मेळाव्याच्या निमित्तानं वाटतोय. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. आज खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने आलेला बघून मी अजितदादाला गेल्यावरती सांगेल की परभणी जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही आमदार दिलाय, पण परभणी जिल्ह्यातल्या लोकांच्या मनात वेगळंच आहे. त्यांना अजून इथून आमदार द्यायचे आहेत, त्यामुळे इथं आधी लक्ष द्यावं लागेल. अनेक लोक इथून आमचे काही लोक पक्ष सोडून गेले आणि गेल्यानंतर काय म्हणलं, बरं झालं मी 0 होण्याच्या आधी गेलो. ते पात्रीचं नाव घेऊ ना. ते गेल्यानंतर काय म्हणाले, अजितदादाकडे गेलो, माझी किंमत 0 होणार होती आणि 0 होण्याच्या मी इथं आधी आलो पवार साहेबांकडे. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, तुमची किंमत आमच्याकडे होतं तेव्हाही 0 होती, फक्त क्रमांक 1च्या नंतर तुम्ही 0 लागत होता म्हणून तुमची किंमत 10 होती. आता तुमची किंमत 1च्या आधी लागते, आता सुद्धा तुमची किंमत 0च आहे. हे मी आज या मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो. तुम्ही आमच्याकडे आलात, आमचा लाभ घेतलात, दादांकडे फायदे करून घेतलात आणि स्वतःच्या फायद्यासाठी ज्यावेळेस पक्ष सोडता त्यावेळेस सांगता की तिकडे 0 होतात म्हणून. अशा लोकांना खरं तर वेळीच बाहेर काढायला पाहिजे होतं. योग्य वेळी गेले. आज ज्या पद्धतीने स्टेजवर लोकांकडे समाधान बघतोय, मला कदाचित ते गेल्यामुळे समाधान आहे की काय वाटायला लागलं. आज तुमच्याकडे जो आनंद उत्साह दिसतोय कदाचित त्या व्यक्तीमुळे असावा, परंतु आजचा प्रसंग हा टीका टिप्पणी करण्याचा नाही. आजचा प्रसंग आहे तुम्हाला सक्षमीकरण करण्याचा, तुम्हाला न्याय देण्याचा. आज महिला बाल विकास मंत्री म्हणून आदितीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या योजना आहेत तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा ते भाषणामध्ये सांगतीलच. परंतु रोहन तुम्ही असाल, सचिन असाल, कृष्णा तुम्ही असाल, नांदेडचे बी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातील माता भगिनीपर्यंत या योजना कशा पोहोचतील यासाठी गावोगावी जाऊन त्यांना फॉर्म भरताना कुठली अडचण येत नाही आणि अडचण येऊ नये यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचंय. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं काम कराल आणि महायुतीच्या सरकारनं आणलेल्या योजना हे सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत घेऊन जाल हा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. 1 तास जरी उशीर झाला तरी घरातना मोबाईलवर फोन यायला सुरू. आज या मेळाव्याच्या प्रसंगी इथे उपस्थित असणारे ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्या मनातल्या सर्व इच्छा
कार्यक्रमाला किती माझ्या माता भगिनींची उपस्थिती आहे. आतून जर असं अरे सगळ्या महिला दिसत आहेत. मी युवकचा अध्यक्ष आहे आणि मी जिथं जातो मला सांगतात की युवकचा मेळावा ठेवतो आणि गेल्यानंतर सगळ्या भगिनी तिथं उपस्थित असतात. मी तर तयारी युवकच्या मेळाव्याच्या निमित्ताने केलेली असते आणि इथं आल्यावर सगळ्या महिला असतात आणि मग हळूहळू हळूहळू त्यांना जाणवायला लागत असतं की खऱ्या अर्थानं जर पुरोगामी महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र याचं दर्शन जर आपल्याला कधी घडत असेल तर ज्या वेळेला माझ्या माता भगिनी मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होतात त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला खरा महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र त्या निमित्ताने पाहायला मिळत असतो. तुम्हाला या कार्यक्रमातलं अगदी छोटंसं उदाहरण सांगतो की सर्व फोटोग्राफर आहेत ना, ही मगाशी आमदार मोदी इथे उभे होते, सगळे इथे उभे होते. आता आज इथं फोटोग्राफर उभा इथे उभे होते. हळूहळू हळूहळू या ज्या मधल्या कवळी आमची बसलेली आहे महिलांची, त्यांनी बोलून 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 त्यांना मागं घालावं आणि त्यांना म्हटलं आम्हालाही फोटो काढायचे, आम्हालाही शूटिंग करायचे, तुम्ही जे काय करायचं ते मागणं करा. हा कॉन्फिडन्स असतो आणि हा कॉन्फिडन्स कधी येतो ज्या वेळेला खऱ्या अर्थाने त्यांच्या हक्काचे लोकप्रतिनिधी त्यांना पाठबळ देतात आणि त्यांच्यासाठी व्यासपीठ तयार करून देतात. त्यावेळेला हा कॉन्फिडन्स महिलांमध्ये येत असतो आणि आजचा हा कार्यक्रम त्यांच्या हक्काचा असल्यामुळे ही महिला, ही माझी भगिनी तसं पाहायला गेलं तर भांडून कधी स्वतःसाठी काही मागत नसते, पण तिला दिलेला हक्क हा दुसऱ्या कोणी जर हिरावून घेतला तर ते पण ती फारशी काही सहन करत नसते. आणि म्हणूनच सर्वात जास्ती सहनशीलता, सर्वात जास्ती ताकद ही नेहमीच आपण घरातल्या या लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तुम्ही बघा किती घरामध्ये अडीअडचण आल्या, कितीही काही आर्थिक त्या ठिकाणी आपल्याला काटकसर करावी लागली तरी आपल्या लेकरा बाळांचं पोट भरण्याची जी जबाबदारी आहे ना त्याच्यापासून ती कधीही लांब पडत नाही. आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे, आपलं कुटुंब सुदृढ राहिलं पाहिजे, आपला पती असेल, आपले सासू सासरे असतील, आपली मुलं बाळं असतील, ही चांगली राहिली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. फक्त त्यांचंच नाही तर माहेर आपण सोडून, आपल्या हक्काचं घर सोडून आपण सासरी आलेलो आहे, पण ते माझे जन्मदाते आई वडील सुद्धा सुखानं राहिले पाहिजे ही काळजी तिच्या मनामध्ये नेहमी असते. आणि कुठं ना कुठं तरी या काळजीपोटी ती तिच्या आरोग्याकडे आणि तिच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असते. तुमच्यापैकी अशा किती जणी असतील बघा की महिन्याला घर खर्चाला पतीने पैसे दिलेले आहेत, त्याच्यात समजा दिले असतील 2-2.5 हजार, त्यातलं थोडं बचत करून 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 नवीन जर साडी असेल तर त्या साडीच्या घडीमध्ये ठेवणार, पिठाच्या डब्यामध्ये ठेवणार आहे ना, वाचून वाचून ठेवणार. ती आपल्या हक्काची बँक अकाउंट असते. आणि कधी काही घरामध्ये अडचण आली, तिला स्वतःला जर ताप आलेला असेल पण त्याचबरोबर तिच्या लेकराला ताप आला असेल, तिच्याकडे पैसे नसतील तर ती स्वतःचं आरोग्य बाजूला ठेवेल पण तिच्या लेकराला ती डॉक्टरकडे घेऊन जात असते. इतकी तडजोड तिच्या आयुष्यामध्ये ती आयुष्यभर करत आलेली असते. अनेकदा तिला विसर पडतो की मी 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी तर 4 वर्षापूर्वी कशी दिसायची आणि आता माझ्या घरच्या व्यापामध्ये माझी काय शारीरिक अवस्था झालेली आहे याकडे पण तिला लक्ष द्यायला कधी वेळ मिळत नसतो. तेवढं पण तिच्या मनामध्ये कधी विचार येत नाही की मी मला स्वतःला कधी कधी प्राधान्य दिलं पाहिजे. हा सुद्धा दुराग्य विचार हा माझ्या माता भगिनींच्या मनामध्ये येत असतो. ज्या वेळेला आम्ही ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या वेळेला आम्ही तयार करत होतो त्यावेळेला त्याच्या मागची भूमिका हीच होती की शेवटी आज गरीब गरजू कुटुंबातील ज्या माता भगिनी आहेत काट कसर करून स्वतःचं कुटुंब चालवत असतात. घरातली फायनान्स मिनिस्टर कोण असते, घरातला अर्थमंत्री कोण असतो, हात वर करा, घरातला अर्थमंत्री कोण असतो, हे सगळे घरातले फायनान्स मिनिस्टर असतात. त्याच्यामुळे घरातलं बजेट कसं आखायचं, किती राखून ठेवायचं, किती त्या ठिकाणी आपल्या अन्नधान्यासाठी घर खर्चासाठी वापरायचं या सगळ्या बाबी तुम्ही ठरवत असता. आणि या सगळ्या बाबी ठरवत असताना कुठं ना कुठं तरी तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की वयाचा एक असा टप्पा येतो की तुम्हाला वाटतं अरे माझ्या हातात काहीच नाहीये, मी सर्व कुटुंबासाठी भेट गेली आणि आज जर मला स्वतःला कुठं बाहेर गावी जायचं झालं तर स्वतःसाठी काही एखादी नवीन साडी किंवा काही खर्च करायचा झाला तर माझ्याकडे तर काहीच नाहीये. आणि ही ज्या वेळेला भावना आपल्या मनामध्ये येते तेव्हा आपल्याला कुठं ना कुठं तरी खंत वाटते. आणि म्हणून ही खंत, ही कमतरता
कुठेतरी दूर करण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टिकोनातून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आपण त्या निमित्ताने आणली. आणि मला आज तुमच्या सर्वांच्याच माझ्या माता भगिनींच्या वतीने तुमची एक प्रतिनिधी म्हणून मला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला त्या अजितदादांच्या मनापासूनचे आभार मानायचे की त्या आपल्या 3 भावांनी आपल्या भगिनींचा त्या निमित्ताने विचार केला. आणि आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ही एकमेव योजना आहे जिथं 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना कुठल्या योजनेचा लाभ मिळत असेल. आज तुमच्या जिल्ह्यातलीच माहिती मी सकाळी आल्या देत होती. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये 2,57,261 अर्ज आम्हाला प्राप्त झाले. म्हणजे 2,57,261 कुटुंबांना, त्या कुटुंबातील माझ्या माता भगिनींना दर महिन्याला 1500 इतका निधी हा त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी होणार आहे. म्हणजे थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पडणार आहे. याला आम्ही मेघनाताई अट ठेवली. बऱ्याच माता भगिनींनी किंवा बऱ्याच आमच्या सहकारी आमदारांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही जॉईंट अकाउंटची अट का ठेवली, म्हणजे जॉईंट अकाउंटची अट का नाही तुम्ही ठेवत, तुम्ही फक्त वैयक्तिक अकाउंटची अट का ठेवलेली आहे, जॉईंट अकाउंट पण चालतात ना. आम्ही त्यांना काय म्हटलं असेल, जॉईंट अकाउंट जर असली, सकाळी आम्ही पैसे डीबीटी करू, संध्याकाळी माझी ती भगिनी ते डीबीटी झालेले पैसे विड्रॉ करायला जायची, त्याच्या आधी ते कधी विड्रॉ झालेले असतील याची तिला खबर पण लागणार नाही, आहे की नाही. आता हे 1500 जो निधी मिळणार आहे सन्मान निधी, हा तुमच्या हक्काचा आहे. हा कशा पद्धतीनं खर्च करायचा हे तुमच्या हक्काचा आणि तुमचा स्वतःचा अधिकार आहे, तुमच्या कुटुंबाचा नाही. का तर माझी प्रत्येक भगिनी हे पहिला कसाही तिच्या कुटुंबाचाच विचार करत असते. पण एक गोष्ट तुम्ही आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्ही सुखी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवू शकणार आहात. मी असं कधी म्हणणार नाही की या 1500च्या अवतीभोवतीच तुमचं आयुष्य आहे. याचं मूल्य आपण कधी करू शकत नाही. जो संघर्ष तुम्ही आयुष्यामध्ये करता याची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. जी माझी भगिनी 9 महिने एक बाळ तिच्या शरीरामध्ये इतके बदल होत असताना, इतकी पीडा होत असताना वाढवते, तिच्या पीडेची तुलना, तिच्या त्या त्रासाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नसते. पण एक शासन म्हणून, एक सरकार म्हणून तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने काही ना काही आपण करावं म्हणून महायुतीच्या सरकारने ही योजना त्यानिमित्ताने आणली. आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की जी माझी माता भगिनी किंवा जी माझी गृहिणी नेहमी ही अपेक्षा ठेवत असते की मला दिवाळीला अशीच साडी पाहिजे, मला दिवाळीला अशाच मंगळसूत्र पाहिजे, अशाच कानातले पाहिजे, तिने हा विचार करावा की ते मंगळसूत्र माझ्या पतीने घडवून देण्यापेक्षा जर माझ्या 1500 रुपयातनं मी बचत केली तर मी स्वतःचे माझं मंगळसूत्र घडवू शकते. जर एखादी साडी नवीन मला आवडली तर ती पतीने घेऊन देण्याची वाट बघत न राहता जर माझ्या हक्काच्या पैशातून मला ती घेता आली तर त्याचा एक वेगळा आनंद निश्चितपणाने मला त्या निमित्ताने वाटेल. आणि म्हणून ही योजना तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये चांगला बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे. आज माझ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका आहेत, मदतनीस आहेत, खूप मोठ्या संख्येने फॉर्मचं रजिस्ट्रेशनही करत आहेत. आम्ही सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना आणली त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित केलं होतं की 21 ते 60 या वयोगटापर्यंत राजेशदादा ही योजना आपण आणू. पण ज्या वेळेला याचं प्रेझेंटेशन, याचं सादरीकरण आम्ही अजितदादांच्या कार्यालयात घेतलं, अजितदादा म्हटले की आधी ती वयोमर्यादा तू वाढवून 65 कर, कारण 65च्या पुढे आपल्याला श्रावणबाळ असेल, संजय गांधी निराधार असेल, अनेक योजना आपल्याकडे आहेत. पण 21 ते 65 हा जर वयोगट असला तर माझ्या 60 आणि 65च्या वयोगटांची ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ देता येईल. आणि मला तुम्हाला सगळ्या जणींना सांगायचंय की आम्ही हा 5 वर्षाचा जो कालावधी वयोमर्यादा वाढवली त्याच्यानी 14.5 लाख लाभार्थी वाढले. म्हणजे 14.5 लाख अधिक भगिनींना आपण या योजनेअंतर्गत आज लाभ घेऊ शकत आहोत. आणि याचं पहिलं डीबीटी आम्ही 17 तारखेला करणार आहोत. म्हणजे 19 तारखेला रक्षाबंधन आहे, तुमचा सख्खा भाऊ तुम्हाला ओवाळणी देणार 19 तारखेला. पण महायुतीचं सरकार तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकणार ती
17ला म्हणजे 2 दिवस रक्षाबंधनच्या आधी याचा पहिला हप्ता हा तुमच्या अकाउंटला आलेला असेल आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक पहिलं सकारात्मक पाऊल त्या निमित्ताने उचललं जात आहे आणि म्हणून आज तुमच्या सगळ्या जणांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह हा आम्हाला सगळ्यांना आनंद देणार आहे। एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जितका त्यांना आनंद होत नसतो त्याच्यापेक्षा कणभर जास्त आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळालेले आमचं आयुष्य हे निश्चितपणाने अधिकाधिक सुखमय झालेलं आहे। आणखीन कोणाचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल अजिबातही चिंता करू नका। 31 ऑगस्ट पर्यंत पहिल्या फेरीचं रजिस्ट्रेशन आहे आणि जी माझी माता भगिनी 30 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करेल पात्र जर ती लाभार्थी असेल तर तिला तो सन्मान निधी जुलै महिन्यापासून मिळणार आहे। म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा दोन्ही महिन्याचा लाभ हा माझ्या ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही अजिबातही चिंता करू नका। कोणाचेही फॉर्म राहिलेले असतील काही गोंधळ न करता आरामात तुम्ही ते फॉर्म भरून घ्यावे। आणि मेघनाताई ही एकमेव योजना आहे ज्याच्यामध्ये आपण राज्य शासनाच्या अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देतोय। म्हणजे माझ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि मदतनीस या फक्त लाभार्थ्यांचा फॉर्म नाही भरून घेणार तर त्या सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत। आजपर्यंत कुठलीही शासनाची योजनेने कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ दिला नाही। ही एकमेव योजना आहे जिथं दरमहा माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविकांना पण लाभ मिळणार आहे आणि प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे आपण त्यांना 50 रुपयाचे इन्सेंटिव्ह देणार आहोत। त्यामुळे एक माझी अंगणवाडी सेविका जर दिवसाला 10 फॉर्म भरत असेल तर तिला 500 रुपयाचे इन्सेंटिव्ह दर दिवसाला त्या फॉर्मच्या मागे तिला त्या निमित्ताने मिळणार आहे। त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत आपण लाभ घ्यावा। कोणीही तुम्हाला किती काही म्हटलं की तुम्हाला पैसेच नाही मिळणार अमुकच नाही तमुकच नाही जे बोलणारे आहेत ना सर्वात जास्त फॉर्म तेच भरून घेत आहेत सर्वात जास्त अर्ज तेच भरून घेत आहेत आणि त्यांचे बॅनर लावतात आणि अर्ज भरून घेतात। पण अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका म्हणजे एकाला वेगळं सांगायचं आणि स्वतः करायचं वेगळं ही त्या ठिकाणी चालू आहे। पण मी तुम्हाला या निमित्ताने एक राज्य शासनाची महायुतीच्या सरकारची प्रतिनिधी म्हणून सांगते की ही योजना महायुतीच्या सरकारने कायम स्वरूपी चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणलेली आहे। ही कधीही योजना बंद होणार नाही। त्याच्यामुळे ज्या सरकारने आपल्यासाठी ही योजना आणली त्यांना अधिकाधिक पाठबळ देणं ही तुम्हा सगळ्या जणींची सुद्धा जबाबदारी आहे। आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते व्यासपीठावर बसलेल्या सर्व माझ्या पुरुष मंडळींना बंधूंना आणि पदाधिकाऱ्यांना की एखाद्या घरातल्या स्त्रीने जर सक्षमपणे ठरवलं तर ते खऱ्या अर्थानं एक सकारात्मक बदल आणि जो चांगलं काम करतो त्याला पाठबळ देऊ शकते। त्यामुळे या माझ्या माता भगिनींना माहिती आहे त्यांच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे। त्याच्यामुळे चांगलं आणि वाईट हे निवडायची पारख ही जर कोणामध्ये असेल तर माझ्या माता भगिनींमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे। त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ही योजना तुमच्या सगळ्या जणींसाठी आणलेली आहे। याआधी कुणीही अशा योजनेचा विचार केला नाही। जे टीका करतायत त्यांनी ही योजना आणलेली नाही। ज्यांना तुम्हाला सक्षम करायचंय त्या महायुतीच्या सरकारने ही योजना आणलेली आहे आणि म्हणून तुम्ही अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ घ्या। काही तुम्ही मनामध्ये डोक्यात आणू नका की डीबीटी होणार नाही का काहीतरी प्रॉब्लेम येईल। काही प्रॉब्लेम येणार नाही। जर प्रॉब्लेम येणार असते तर आम्ही इथं भाषण करायला आलो असतो काय? भाषण करायला कधी आलोच नसतो कधी फॉर्म भरून घेतलेच नसते। आज मेघनाताई एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मतदारसंघातून 1 लाखापेक्षा अधिक अर्ज त्यांनी भरून घेतलेले आहेत। हे त्यांनी का भरून घेतले? शेवटी जर नाही मिळालं तर त्यांनाच लोक विचारायला येणार आहेत पण त्यांना खात्री आहे की हा लाभ दिला जाणार आहे म्हणून ते एवढे फॉर्म भरून घेत आहेत। त्याच्यामुळे जे खोटं नाटक पसरवत आहेत या बोलताना तुम्ही अजिबातही बळी पडू नका। मी निश्चितपणे आपल्याला सांगते पहिला हप्ता डीबीटी झाल्याच्या नंतर आणखीन रजिस्ट्रेशन वाढणार आहे। त्यामुळे आम्ही विभाग म्हणून अधिकाधिक महिलांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम ते आम्ही पावलं त्या निमित्ताने उचलत आहोत। आज राजेश राजांनी आम्हाला या निमित्ताने बोलवलं। त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या सगळ्यांचा जीव थोडा खालीवर होता कारण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेश दादा आणि गरजे सर हे दोन्ही त्या निमित्ताने निवडणूक लढवत होते। लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळ्यांना असं वाटत होतं
की कुठं ना कुठं तरी आमदार साथ देतील का नाही. पण मला या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना सांगावं असं वाटतं की एक हक्काचा प्रतिनिधी, एक हक्काचा दादा, एक हक्काचा भाऊ त्या निमित्ताने राजेश दादांच्या रूपाने तुम्हाला सगळ्या जणांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे जे साथ सोडून गेले यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जो भाऊ आपल्याला मिळालेला आहे याच्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करावं. आज भावनाताई आपणही त्या निमित्ताने उपस्थित राहिला. मी आपलेही या निमित्ताने आभार मानेन की आपणही पक्षाचं संघटन अधिकाधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही दादांची, आदरणीय अजितदादांची साथ द्यायचं ठरवलं त्याबद्दलही मी मनापासूनचे आपले आभार या निमित्ताने मानते. आणि त्याचबरोबर आपण सगळ्याच जणी मोठ्या संख्येने जमला. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे की आता आम्ही इथून जेवण करून कधी निघणार, कधी घरी पोहोचणार. दुपारचं तर जेवणाची सोय झाली पण संध्याकाळचा अजून मेन्यू आपल्याला ठरवायचा आहे. त्यामुळे घरातल्या आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून तुम्ही आज या मेळाव्याच्या निमित्ताने आलात. पुढच्या कालावधीमध्ये महायुतीचे सुद्धा मेळावे होणार आहेत ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर फडणवीस साहेब आणि अजितदादा सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबतच संवाद साधण्यासाठी येणार आहेत. आणि त्याचबरोबर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजितदादा सुद्धा पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींसोबत संवाद साधण्यासाठी निश्चितपणाने येणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं जी भावंड आपल्याला पाठबळ देतात, जी भावंड बहिणींचा मान ठेवतात अशा भावांना आपण अधिकाधिक रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या जणांनी आशीर्वाद द्यावेत अशीच मनापासूनची या निमित्ताने प्रार्थना करते. तुमच्या सगळ्यांचीच एक धाकटी भगिनी म्हणून माझ्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत ज्या ज्या चांगल्या गोष्टी आम्हाला करता येतील, ज्या ज्या ठिकाणी माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना आम्हाला पाठबळ देता येईल त्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणाने करणार. तुमचा पेन्शनचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवत आहोत. तुमची ग्रॅज्युएटी आम्ही करत आहोत. आणि मानधनाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे महायुतीचं सरकार हे सकारात्मक आहे. जसं 5,000ची मानधन वाढ ही माझ्या आशा सेविकांना त्या ठिकाणी करण्यात आली तसाच प्रस्ताव हा आम्ही माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सुद्धा महायुतीच्या सरकारसमोर सादर करत आहोत. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही जे कार्य करत आलेले आहात याची जाणीव आम्हाला आहे. बऱ्याचदा कोविडच्या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या वेळेला माणसाने घराचा उघडा ओलांडावा का नाही ही खात्री त्याच्या मनामध्ये नव्हती अशा कार्यकाळात सुद्धा लेकरं बाळांना सांभाळण्याचं काम आणि त्याचबरोबर गरोदर मातांना सांभाळण्याचं काम हे तुम्ही सगळ्या जणांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर घरटी जाऊन आरोग्य तपासणी सुद्धा तुम्ही सगळ्या जणांनी केलेली आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं स्त्री शक्ती काय असते याचं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच पाहायला आणि अनुभवायला मिळालं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून काल मी केंद्राच्या ज्या आपल्या मंत्री आहेत अन्नपूर्णा देवीताई यांच्यासोबत सुद्धा माझी बैठक झाली. आणि त्याच्यामध्ये जर मी प्रमुख मागणी कुठली केली असेल तर केंद्र सरकारने माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधनामध्ये वाढ करावी ही प्रामुख्याने मागणी त्यांच्याकडे केली. ज्याला सकारात्मक प्रतिसाद त्यांनी त्या निमित्ताने दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील असंच आपल्याला आश्वासित करते. पुन्हा एकदा राजेशदादा आपले त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांची या निमित्ताने आभार मानते. आणि त्याचबरोबर महायुतीचे जे उपस्थित असणारे आमचे सर्व पदाधिकारी आहेत यांनाही पुढच्या आपल्या यशस्वी वाटचालीसाठी आपल्या यशस्वी त्या ठिकाणी कारकिर्दीसाठी या निमित्ताने शुभेच्छा देते मागते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गटू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए
आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA 44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते। मुंबई, पुणे, नासिक जैसे बड़े शहरों में अब जाने की जरूरत नहीं। इस बारिश के महीनों में परभनी में पहली बार फिश एक्वेरियम, अंडर वाटर टनल एक्वेरियम इंडिया बिगेस्ट करने वाले इस आनंद मेला में इंटरटेनमेंट के लिए झूले, ट्रेन, नए किस्म की फिश एक्वेरियम को भी परभनी में पहली बार देखने को मिलने वाली है। क्यों जाए दूसरे जिले में? अब कुछ दिन के लिए परभनी में बूढ़ों बच्चों के लिए, साथ ही महिलाओं के लिए भी इंतजाम। दरगाह रोड, न्यूटन ग्राउंड, ईदगाह मैदान परभनी में ओरिजिनल एक्वेरियम, अंडर वाटर टनल एक्वेरियम और साथ ही इस मेले के आयोजक अकबर खान और जिलानी भाई अपनी जिम्मेदारी से इस मेले में आने वालों लोगों का ख्याल खास स्टाफ की तरफ से रखा जा रहा है। अंडर वाटर टनल एक्वेरियम मेले का जायजा लिया। इस मेले में लोगों की भीड़ लगी है। साथ ही अपने परिवार, छोटे बच्चे को भी आप लोग झूले और ट्रेन में बैठकर आनंद लेते नजर आ रहे हैं। मेले में मालेगांव का स्पेशल हलवा पराठा भी जल्द मिलेगा। इस मेले में खाने से लेकर खिलौने की दुकानें भी लगाई गई है और साथ ही झूले, ट्रेनिंग मनोरंजन के लिए इस मेले में नजर आए। आप इस मेले में नजारा देख सकते हैं। इस मेले का टाइम 4 बजे से रात 10 बजे तक चलता रहेगा। ये मेला परभनी के दरगाह रोड, न्यूटन ग्राउंड, ईदगाह मैदान में शुरू किया गया है ताकि परभनी की जनता का मनोरंजन यहीं से हो सके। हम आपसे अनुरोध करते हैं, बारिश, पानी, हवाई के मौसम में अपने घर पर ही रहे। अगर आपको एंटरटेनमेंट ही करना है तो क्यों ना हम अपने जिले में, परभनी शहर में ही करें। इस मेले को साथ हमें देना है ताकि मनोरंजन के लिए अच्छे ऐसे एंटरटेनमेंट ठेकेदार ला सके। इस फिश एक्वेरियम साथ ही अलग तरह के झूले, वो भी बारिश के मौसम में जेब पर ध्यान रखते हुए इतने कम दामों में टिकट, वो भी दूसरे मेलों से अधिक कीमत में ही। एक बार आए या बार आए, आप आए, अपने परिवार को लाए।